धर्मस्थापनेचे न तेची ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणेश्वराचे. यहोवी समर्थांनी धर्माची स्थापना करणाऱ्या महान व्यक्तींचे महत्त्व सांगितले आहे. धर्म म्हणजे केवळ पूजा, उपासना किंवा धार्मिक विधी नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, नीती, कर्तव्य, परोपकार, दया, करुणा आणि सामाजिक यांचा मार्ग. जे लोक आपल्या जीवनातून या मूल्यांचे रक्षण करतात आणि समाजाला योग्य दिशा देतात ते सामान्य मनुष्य नसून ईश्वराचे अंश किंवा अवतार आहे, असे समर्थ म्हणतात. धर्मस्थापनेचे नर म्हणजे धर्माचे रक्षण करणारे, अधर्माचा नाश करणारे आणि समाजात सदाचार वाढवणारे पुरुष. जेव्हा समाजाला अन्याय, अत्याचार, स्वार्थ, भ्रष्टाचार आणि अनेकता वाढते तेव्हा काही महान व्यक्ती पुढे येतात. त्या स्वतःच्या सुखाचा विचार न करता लोकांच्या कल्याणासाठी कार्य करतात. अशा व्यक्तींच्या कार्यामुळे समाज पुन्हा नीतीच्या मार्गावर येतो. म्हणून समर्थ त्यांना ईश्वराचे अवतार म्हणतात. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी मी युगानुगे अवतार घेतो. परंतु ईश्वर नेहमी प्रत्यक्ष दिव्य रूपात अवतार घेतो असे नाही. अनेक वेळा तो महान संत, समाजसुधारक, राजे, महापुरुष किंवा सत्पुरुष यांच्या रूपाने कार्य करतो. त्यांच्या माध्यमातून समाजाचे कल्याण घडते. त्यामुळे धर्मस्थापनेचे कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये ईश्वराची शक्ती कार्यरत असते. भारतीय इतिहासात अनेक उदाहरणे दिसतात. भगवान रामांनी रावणाचा पराभव करून धर्माची स्थापना केली. भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या अन्यायाविरुद्ध पांडवांना मार्गदर्शन केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास यांनी भक्ती, ज्ञान आणि सदाचाराचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून धर्म, संस्कृती आणि जनतेचे रक्षण केले. या सर्वांच्या कार्यामध्ये धर्मस्थापनेची भावना दिसून येते. झाले आहेत तर पुढे होणार. अशा महान व्यक्ती पूर्वीही झाल्या आणि भविष्यातही होत राहतील. जेव्हा जेव्हा समाजावर संकट येईल तेव्हा तेव्हा ईश्वर कोणाच्या रूपामध्ये कार्य करेल. त्यामुळे धर्माचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीची परंपरा कधीही संपणार नाही. काल बदलतो, परिस्थिती बदलते, पण सत्य, न्याय आणि अधर्म याची गरज कायम राहते. म्हणून धर्मासाठी कार्य करणारे लोक प्रत्येक युगात जन्म घेतात. देणेश्वराचे अशा महान व्यक्ती समाजाला मिळणे ही ईश्वराची कृपा आहे. त्यांच्या रूपाने ईश्वर समाजाला मार्गदर्शन देतो. हे लोक स्वतःसाठी जगत नाही तर इतरांच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करतात. त्यामुळे त्यांचे अस्तित्व हे ईश्वराच्या मानवजातीतील दिलेले एक अनमोल वरदान आहे. यहोवी समर्थ रामदास आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात. धर्माची स्थापना ही केवळ महापुरुषांची जबाबदारी नाही. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य, प्रामाणिकपणा, दया, परोपकार आणि कर्तव्यनिष्ठा यांचा स्वीकार केला तर तोही धर्मस्थापनेच्या कार्यात सहभागी होऊ शकतो. धर्म म्हणजे चांगुलपणाचा मार्ग. जो हा मार्ग स्वतः चालवतो आणि इतरांना चालण्यास प्रेरित करतो तो ईश्वराच्या कार्यात हातभार लावतो. म्हणून या ओवीत सार असा आहे की समाजात धर्म, सत्य आणि न्याय टिकवण्यासाठी कार्य करणारे महापुरुष हे ईश्वराचे प्रतिनिधी असतात. ते पूर्वीही झाले, आजही आहेत आणि भविष्यातही होत राहतील. अशा सत्पुरुषांचे अस्तित्व हे मानवजातीवर असलेले ईश्वराची महान कृपा आहे. जय जय रघुवीर समर्थ.